नमस्कार. यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत. मिरज पूर्व भागातील आरग जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ खासदार विशालदादा पाटील यांची जाहीर सभा झाली. खासदार विशालदादा पाटील यांचे भाषण ऐकण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. बाजारपेठेतील तुळशी कट्टा येथे जंगी सभा पार पडली. या सभेचे खास वैशिष्ट्य म्हणजे रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहावयास मिळाली. व्यासपीठासमोरील संपूर्ण परिसर जनतेच्या समुदायाने तुडुंब भरलेला दिसत होता. यावेळी खासदार विशालदादा पाटील यांनी विरोधकावर जोरदार हल्लाबोल केला. विकासाचं राजकारण करणाऱ्या आमदारांनी मिरज पूर्व भागात विकास केलाय, तर जिल्हा परिषद गटात उमेदवार देताना ठेकेदार म्हणून उमेदवार का द्यावा लागतो? गरिबाच्या सर्वसामान्य घरातील मुलाला का उमेदवारी दिली नाही? देशात सत्ता मिळवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते, असा टोला खासदार विशाल पाटील यांनी यावेळी लगावला. मिरजेची दंगल आणि मोदीच्या लाटेत आमदारांना लॉटरी लागल्याचे सांगितले. करोडो रुपये संपत्ती असणाऱ्या उमेदवाराला जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन ये जिल्हा परिषद लुटूया, असा जोरदार टोला विशाल पाटील यांनी आरग येथील सभेत लगावला. हे विसरू नका. मी लोकसभेची निवडणूक लढत असताना तुमच्याकडे आलो. मी अपक्ष लढलो. मला आता लोक म्हणतात, अरे अपक्ष तुला मत दिलं, तू काँग्रेसकडे का गेला? स्पष्ट सांगितलं होतं, फसवणूक नाही केली. स्पष्ट सांगितलं अर्ज भरताना, मी काँग्रेसच्या विचाराचा आहे, मी पुरोगामी विचाराचा आहे, मी हितच राहणार. निवडून मी तुम्हाला बोललो होतो, तुम्ही म्हणा दुसरं कोण राज्यात निवडून आले का, देशात निवडून आले का, एकटाच निवडून आला, हाच का बोलायला नाही? मी तुम्हाला बोललो होतो. आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार आणि देशात सगळ्यात टॉप 3 मध्ये ती 20-20 वर्ष खासदार राहिले, जाऊन मी 1 वर्ष राहिलो, त्यांच्या एवढं बोलायला. लोक म्हणतात फक्त बोललं. खासदारचं कामच ते प्रश्न मांडायचे आणि भांडून निधी आणायचा. खासदार झालेला पहिला भांडून मायनी ते म्हैशाळ चौपदरीकरण रस्ता 1200 कोटी मंजूर करून दिले. कुमटे फाट्यात असा रस्ता जातो, तासगाव कडनं 1200 कोटी मंजूर करून आणला. कोल्हापूरला जायला सांगली कोल्हापूर रस्त्याची अडचण आहे. सांगली कोल्हापूर रस्त्याला 950 कोटी मी ताबडतोब मंजूर करून आणला. आता मुंबईत रस्ता निघणार, तो सांगली मार्गे घ्यायला लावला. मुंबई बँगलोर 7 तासात लोक जाणार आहेत. तो रस्ता माहुली म्हणून आपल्या जिल्ह्याचं टोकाचं गाव, पहिलं गाव, तिथून जाणार आणि आपल्या बेळंकी पैसे निघणार आणि तो पुढे कर्नाटकात बेंगलोरला जाणार रस्ता. 70,000 कोटीचा रस्ता आहे. 10,000 कोटीचं काम या सांगली जिल्ह्यात होतं. खासदार म्हणून भांडलो म्हणून झालं. तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल, प्रत्येकाला माहित नाही, पण मी एक भाषण केलं. गाडीवर टॅक्स किती लागतो? गाडी घेतली 10-12 लाखाची गाडी, त्याच्यावर सेस जीएसटी हे ते करत करत गाडी होती 30 लाखाची. 15 मिनिटाचं भाषण लोकसभेत मी केलं. लोक म्हणाले का तुझे बोलून उपयोग काय झाला? 6 महिन्यात गाडीवरचं जीएसटी सरकारला कमी करा लागला. 1-1.5 लाखाने प्रत्येकाच्या गाड्या स्वस्त झाल्या. तुमचं घड्याळ चुकीचं अजून 4 मिनिट आहे. मग तिथं मांडून आपला प्रश्न मिटा लागलाय. आता आमदार मध्ये मी काम केलं. आमदारचं कामच असते. खासदाराचं काम आहे मोठा निधी 1000 कोटी आणायचं. आमदारचं कामच आहे गावात काय गटर झाली का रस्ता झाला हे बघायचं कामच असते. पण जरा टक्केवारीकडे कमी लक्ष दिलं असतं तर कदाचित ह्याच आमदाराकडे ज्यादा कामं झाली असती. 10 लाखाचं काम 15 लाखाची बिलं काढायचं बंद केलं असतं, ज्यादा झाली असती. ते आमच्या ताळेगाव सातपुतून निवडून दिलं असतं तर तुमच्या गावात ज्यादा कामं झाली असती. पण आता आमदार साहेब तुम्ही निवांत घरी बसा. तुमच्या कॉन्ट्रॅक्टरचं काय येणं देणं असेल ते तुम्ही तुमच्याकडे मिटवून घ्या. तेवढा सेट त्यांना उमेदवारी द्यायचं बंद करा. ह्या ठिकाणी कष्टाने काम करणारे 3 उमेदवार या मतदारसंघात आपण दिलेले आहेत. प्राजक्ता प्रशांत चौगले या जिल्हा परिषदेला ह्या ठिकाणी उभे आहेत. शेजारच्या मतदारसंघात दिनाताई रावसाहेब पाटील, काँग्रेस पक्षाचा आमचा सच्चा कार्यकर्ता RR पाटील त्यांच्या ह्या पत्नी आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या गावचे अप्पासाहेब उर्फ दीपक दादासाहेब कवाळे हे या ठिकाणी पंचायत समितीला हे 3 तुम्हाला चांगले उमेदवार या ठिकाणी निवडून दिलेले आहेत. आबा पाटील यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह, आबासाहेब तुमच्यावर थोडा अन्याय झाला आहे मला मान्य आहे. जिल्हा परिषद तिकीट त्या ठिकाणी तुम्ही मागणी केली होती आणि निश्चित तुमच्यावर
आहेत व्यासपीठावरच आहेत, त्यांच्यावर निश्चित झालेला अन्याय हा दूर करून त्यांना पुढच्या काळात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपण पुढे संधी नक्की द्यायची आहे. आणि मी दिलेला शब्द उगीच देत नसतो, मी खूप विचार करून देतो. मी आणि सरकारने ती जबाबदारी घेतलेली आहे. निश्चित त्या ठिकाणी आबासाहेबांना आपण चांगलं पुढे संधी देणार आहे. त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला.